इम्युनिटी तुम्ही हाताने खराब करणार नाही हे मला तुम्ही सांगितलंच आहे मागच्या व्हिडिओतून. या व्हिडिओमध्ये इम्युनिटी कशी वाढवायची हे पण बघूया. इम्युनिटी म्हणजे थोडक्यात शरीराला जठराग्नी, आणि लहान मुलांमध्ये तो प्रदीप्त व्हावा, तो चांगला राहावा, यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही त्यांना छान पातळ काहीतरी, ज्यामध्ये पेज असेल, ज्यामध्ये आलं, लसूण, आणि आता तर पावसाळ्याचा सीझन असल्या कारणाने त्याच्यामध्ये योग्य प्रमाणे गरम मसाले किंवा जे पचण्यासाठी हलके पदार्थ आहेत, ज्यात मूग आहे, तांदूळ आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे, अशा गोष्टींचा समावेश करा. म्हणजे पातळ उपमा केला तरी चालेल, पातळ शिरा केला तरी चालेल, पण सगळीकडे सारखं गोड नको. थोडंसं त्याच्यामध्ये हिंग, जीरा, ओवा, आलं, लसूण हे थोड्या प्रमाणात येतील ह्याची काळजी घ्या. दुसरं, आपण आतून जसा अग्नी हा प्रज्वलित करतोय, त्याच्यावरती आपण नाही का यज्ञ करताना तूप घालतो, त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या प्रत्येक आहारामध्ये साजूक तूप हे नक्की ऍड करा. तिसरं, वातावरणामध्ये वाढलेल्या गारठ्याला आपण कशाने प्रिव्हेंट करू शकतोय, तर नॉर्मल तिळाचं तेल किंवा लहान बाळांसाठी आपल्याकडे पोषण तेल आहे, अभ्यंग तेल आहे, ते तुम्ही आमच्याकडनं मागवू शकता. हे लहान बाळाला सकाळी जसं आधी आपण मालिश करताना लावायचो त्या पद्धतीने हलक्या हाताने लावायचं, कुठेही पचपचित करून लावायचं नाही, कारण ते तेल शरीरात मुरलं पाहिजे आणि बाळाच्या कपड्याला आणि चादरीला लावायचं नाही. चौथी गोष्ट, आपण आपल्या बाळांना फ्रुट्स म्हणजे फळं खूप द्यावीशी वाटतात, तर मी असं म्हणेन की जी थोडीशी उष्ण फळं आहेत, ज्यामध्ये पपई झालं किंवा डाळिंब सारखे जे फळं आहेत की जे श्वास विकारांवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, नासपती आहे, तर ही फळं तुम्ही या ऋतूमध्ये आवर्जून द्यावीत. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्समध्ये काही जे पदार्थ आहेत जे उष्ण आहेत त्यांचा सुद्धा जर का तुम्ही वापर केला तर बदाम आहे, अक्रोड आहे, जर्दाळू आहेत आणि चारोळी ही खूप गुणवान आहे. ह्या गोष्टींची पावडर किंवा हे तुम्ही वयोमानाप्रमाणे बाळाला खायला दिलं तर निश्चित त्याची इम्युनिटी ही चांगली वाढणार आहे. मला असं वाटतं की यातून आपण एक छान बालक तयार करणार आहोत, आणि ही जबाबदारी आपल्या पालकांची आहे. कारण बाळ ज्यावेळेला आजारी पडतं त्यावेळेला पालकांच्या मनात काय वाटतं हे आपण सगळेच जाणतो. बाळांना आरोग्याच्या दृष्टीने प्रेम करूया आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्य देऊया. व्हिडिओ तुम्ही तुमच्या सगळ्या पालकांपर्यंत पोहोचवली असणारच आहे, एवढी मला खात्री आहे. भेटूया पुढच्या सिरीजमध्ये. मी डॉक्टर तेजस लोखंडे.